हॅलो नमस्कार मित्रांनो. तर संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि भाई आणि आम्ही आज पार्टीचं प्लॅन केलं आहे. पार्टी म्हणजेच काय, आम्ही पोपटी लावणार आहोत. भाई आणि मी दोघांचीच पार्टी आहे. तर मटक्यामध्ये मी पण कधी पोपटी लावलेली नाही आहे. खाल्लेलं आहे पोपटीचं शेंगा वगैरे खाल्लेले आहेत, परंतु पोपटी मम्मी काय लावलेली नाही. तर हे बघा भाई भाई चला लावा. आता बघा हा मटका आम्ही घेतलेला आहे. मटक्यामध्ये भाईनी बघा काय टाकलं आहे, भांबरूटाचा पाला टाकलेला आहे. शेंगा टाकतायत. तर त्यामध्ये चिकन पण टाकणार आहोत. हे बघा चिकन आहे, जवळजवळ 1 किलो आहे आणि शेंगा 1 किलो आहेत. चला भाई लावा पटापट. चिकन 1 किलो. हां, तर आम्ही दोघे जणच आहोत, दोघांचीच पार्टी आहे. भाईनी पण कधी लावलेली नाही असं आणि म्हणतात मला येते. बघूया आता कसे लावतात. मसाला वगैरे लावून ठेवलेला मगाशी चिकनला. बघा आता कसे लावतात त्यांनाच माहिती. भाई बरोबर लावा. असे एक एक पीस ठेवायचे. सगळं मसाला वगैरे लावून जवळजवळ 1-1.5 तास ठेवलेला होता. बघूया कसे होते. भाई म्हटले पोपटी लावूया, तर मी घेऊन आलो सर्व शेंगा वगैरे. शेंगा माहिती आहे का, पावट्याच्या शेंगांचं आता किलो आहे ना, तुम्हाला सांगतो ते पण माहिती पाहिजे. तर 140 रुपये किलो आहे आता पावट्याच्या शेंगांचं. मस्तपैकी पुड्या बांधून ठेवतात बाई. भांबरूट, हां ते भांबरूट त्याचा जो फ्लेवर आहे ना, तो त्या चिकनला आणि त्या शेंगांना चढल्यानंतरला जबरदस्त, त्यांची टेस्टच वेगळी लागते. असं आपण बॉईल किंवा भाजून खातो त्यापेक्षा अशा प्रकारे पोपटी या मटक्यामध्ये शिजवलेलं असतं ते खूप चविष्ट, एकदम टेस्टी लागतं. बघूया, गावाला आलात तर नक्की अशा प्रकारे तुम्ही पण कधीतरी लावा. मुंबईला शहरांमध्ये काय असं आपल्याला लावायला भेटत नाही, तर गावाला आल्यानंतर अशा प्रकारे मज्जा करून घ्या. कधीतरी आलात तर नक्कीच पोपटी लावा. भाई भाई वरती आणखी शेंगा टाकणार. भाई दिवसा मग अशी लावली असती उजेडाशी तर बरं झालं असतं. कुठे मी गेलो, मी बरोबर टायमात आलो, तुम्ही गेला वरती फिरायला. ते पाला जास्त भाग झालं का भाई? पाला आतमध्ये जास्त झाला. भाई तुम्ही पोपटी अगोदर कधी खाल्ली होती? खूप दिवस झाले. अरे हा 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 आता काही दिवसापूर्वी आमच्या आत्याच्या मुलीचं लग्न होतं अमकोलला, तर तिकडे लावलेली. तर मी तेव्हा नव्हतो राहिलो, मी आलेलो इकडे घरी आलेलो. भाईनी पोपटी खाल्ली तिकडे मस्तपैकी आणि त्यामुळे त्यांना वाटलं की आता पुन्हा एकदा लावूया. तर पूर्ण बघा शेंगा आणि चिकन वगैरे भरून झालेले आहेत. आता आणखी शेंगा वरून टाकणार. पावट्याच्या शेंगा तर बघा बऱ्यापैकी मटका भरलेला आहे. आता त्याच्यावर पुन्हा आता इथं भांबरूटाचा पाला आहे, तो आता पुन्हा भरायचा, पॅक करायचा आणि मटका उलटा मारायचा. चला आता विस्त पेटूया बाहेर. अच्छा असं करताय, पान मारताय. बघा भाईनी भांबरूट बघा किती आणलेलं, अख्खं टोपला भरून मोठा घेऊन गेलेले आणि घेऊन आलेले. बघा आता पुन्हा आणखी वरती पॅक करतायत. भाई व्यवस्थित भरा, सांभाळून. आम्ही आता आमच्या अंगणामध्येच आहोत, आमचं घर आणि इथं अंगणामध्येच आहोत. आता इथे आम्ही इथे समोर घराच्या इकडे समोरच ना, तिकडे लावणार आहोत. हे बघा फुलं बघा कशी मस्त वाटत आहेत. वाव. चला आता आम्ही विस्त पेटवायला जातो. हे बघा घराच्या जवळच आहोत. इथं बाहेर पेटवतो मी. सर्व तयारी करून ठेवलेली आहे भाई. बघा ही फाटी वगैरे मी आणून ठेवलेली आहेत. इकडे गवत वगैरे आणून ठेवलेलं आहे. सर्व काम रेडी आहे भाई. तिथे नका, इथे घ्या, इथे इथे. आधी पहिल्यांदा डायरेक्ट कसं मारताय उलटा. बघा अशा प्रकारे भाईने आता मटका पलटी मारलेला आहे. आता गवत टाकूया ना नंतरला, मग असा उलटा मारायचा मटका. आता गवत बिवत टाकून आम्ही आता पेटवणार, त्याची होळी करणार. होळी
7:40 झालेले आहेत. 7:40ला बरोबर आम्ही पोपटी आहे ती विस्तो पेटवून एवढं अशा प्रकारे मस्तपैकी पाठी वगैरे तर लागलेली आहेत, व्यवस्थित लावलेली आहेत सर्व. मटका आतमध्ये आहे. तर आता आंघोळी वगैरे करून घेतो. तर आंघोळ करून घेतो आणि मग तोपर्यंत अर्ध्या तासामध्ये होऊन जाईल. नंतरला बघूया. तर आपली पोपटी आहे ती तयार झालेली आहे. आवाज कमी करू. तर बघा बाई आता काढताय बघा मटका कशा शिंगा शिजलेल्या आहेत. बाई करपवल्यात, अर्ध्या करपवल्यात तुम्ही यार. बघा मस्तपैकी शिजलेल्या आहेत. वाव, हे बघा पुड्या कशा बांधलेल्या. भाई शेंगा करपल्या का नाही ना? तर टीव्हीला सकाळ सन्मान 2024चा कार्यक्रम बघतोय. चिकन पानमोडे. बघा कसं झालंय, मस्त. मग चिकनचं खोला बघा, चिकन. तर बघा टेस्टी नक्की. नक्की झाले चांगलं. तर बघा भाईनी टेस्ट केलेला आहे. अच्छा, ह्या पानावरती ठेवा जरा. तर या सगळ्यांनी खायला भरपूर आहे. 1 किलो शेंगा आणि 1 किलो चिकन आहे. आम्हाला दोघांना काही संपणार नाही. बघा आम्ही 2 जण आहोत.